यंदा 2026मध्ये चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होणार आहे व कधी संपणार आहे, तसेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र नवरात्र 2026 संपूर्ण माहिती, तारीख, घटस्थापना, मुहूर्त आणि महत्त्व. चैत्र नवरात्र 2026 कधी सुरू होणार? 2026मध्ये चैत्र नवरात्र गुरुवारी 19 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. हा उत्सव सलग 9 दिवस चालतो आणि रामनवमी म्हणजेच 27 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. म्हणजेच 27 मार्च 2000 रोजी समाप्त होणार आहे. सुरुवात 19 मार्च 2026 आणि समाप्ती 27 मार्च. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते. या 9 दिवसात देवी दुर्गेच्या नवदुर्गा स्वरूपांची पूजा केली जाते. 9 देवींची पूजा केली जाते. तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 2026मध्ये काय आहे? तारीख 19 मार्च 2026 वार गुरुवार. मुख्य शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:10 पासून ते 8:30 पर्यंत असणार आहे. हा वेळ सर्वात शुभ असणार आहे. तसेच पर्यायी मुहूर्त व अभिजित मुहूर्त काय असणार आहे? दुपारी 12:05 पासून ते 12:53 पर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे. या वेळेत कलश किंवा घटस्थापना केल्यास देवीची पूजा पूर्ण विधीने होते असे मानले जाते. तर घटस्थापना म्हणजे काय? घटस्थापना म्हणजे कलश स्थापना, म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शक्तीचे आवाहन करण्याची विधी. घटस्थापनेत खालील वस्तू वापरतात. तांब्याचा किंवा मातीचा कलश किंवा घट म्हणतात त्याला, नारळ, गंगाजल, लाल कापड, तसेच मातीसुद्धा वापरली जाते. त्यावर पेरण्यासाठी जौ, गहू पेरण्यासाठी माती किंवा 7 प्रकारचे किंवा 5 प्रकारचे धान्य तुम्ही वापरू शकता. कलश माता दुर्गेचे प्रतीक मानला जातो व याची नवरात्रीत पूजा केली जाते. आता घटस्थापना कशी करायची आहे? तर सकाळी लवकर उठून सर्व घरातील स्वच्छता करायची. देवघर स्वच्छ करून लाल कपडा अंथरावा. मातीच्या भांड्यात माती टाकून खाली मातीत जौ किंवा गहू पेरावेत. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा व खाली मातीत 7 प्रकारचे धान्य पेरवायचे आहेत. तसेच कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवायचा आहे. देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. दिवा लावून दुर्गा मंत्र किंवा दुर्गा सप्तशती पठण करायचे आहे. तुम्ही या दिवशी पासून 9 दिवसापर्यंत अखंड दिवा लावायचा आहे. तर नवरात्रीतील 9 दिवस नवदुर्गेचे पूजन केले जाते. या दिवशी पहिल्या दिवशी करतात शैलपुत्री देवी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तसेच तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आणि चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. 5व्या दिवशी स्कंदमाता या देवीची पूजा केली जाते. 6व्या दिवशी कात्यायनी देवीची, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी, 9व्या दिवशी सिद्धदात्री. या 9 दिवसात उपवास, जप, पूजा आणि देवीची आराधना केली जाते. चैत्र नवरात्रीचे धार्मिक महत्त्व काय आहे? हिंदू नववर्षाची सुरुवात या काळात होते. देवी शक्तीची उपासना केल्याने सुख, समृद्धी आणि संरक्षण मिळते व देवीचा आशीर्वाद सर्वांवर राहतो. म्हणून चैत्र नवरात्रीला चे विशेष असे महत्त्व आहे व चैत्र नवरात्रीला देवी शक्तीचे आगमन होते. नवरात्र, उपवास, मंत्र जप, दुर्गा सप्तशती पाठ अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे नवरात्रीत हे उपवास, मंत्र, दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करा. शेवटच्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. असे मानले जाते की या 9 दिवसात देवीची भक्तिभावाने पूजा केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. या 9 दिवसात देवीची मनापासून पूजा, सेवा, अर्चना, जप अगदी मनोभावित करा. तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही व घरात सुख नेहमीच येईल.
म्हणूनच मित्रांनो, या वर्षी नवरात्रीत योग्य मुहूर्तावर घटस्थापना करून देवीची पूजा जरूर करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.